पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव दिलं जावं अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी केली। त्यांच्या या मागणीवरून महात्मा फुलेंचं नाव का दिलं जाऊ नये असा सवाल करत विरोधकांनी भाजपला सवाल केलाय। पाहूया। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात पुन्हा एकदा नामांतराचे वारे वाहू लागलेत। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली। पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात शहराच्या इतिहासाचं प्रतिबिंब कुठेही दिसत नसल्यानं इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे असंही मेधा कुलकर्णींनी म्हटलंय। जे रेल्वे स्टेशन असतील, एअरपोर्टचे एअरपोर्ट्स असतील, त्या सगळ्यामध्ये आपल्या भारत देशाचा इतिहासाचं रिफ्लेक्शन हे जाणवतं। त्यामुळे याचं रिफ्लेक्शन हे व्हावं, याचं रिनोव्हेशन करताना याची मागणी केली आणि प्रामुख्याने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव या स्टेशनला द्यावं, हे नाव रेल्वे स्टेशनला द्यावं ही सुद्धा मागणी केली। पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे। द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं। त्यांनी देखील या शहरासाठी आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे निश्चितच दखल घेण्यासारखं आहे। मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केल्याचं समजत आहे। पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी हीच राज्याभिषेक बंद करून फसली शक निर्माण केली। आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे। गेल्या वेळी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर मशीद बांधण्यात आल्याचा मुद्दा काढण्यात आला होता, ज्यावरून अनेक आंदोलनं आणि मोर्चेही निघाले। मात्र निवडणूक होताच तो मुद्दा शांत झाला। आता पुणे महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच पुणे स्टेशनच्या नामकरणाच्या मुद्द्याची चर्चा छेडली गेली। पुणे येथील रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी अनेक संस्था गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। हिंदू महासंघ म्हणून सुद्धा आम्ही त्या मागणीचं निश्चित आणि मनापासून स्वागत करतो। छत्रपती शिवाजी राजांचा अनुयायी सेनापती असलेले पेशवे ज्यांनी अटकेपार झेंडा नेला आणि मराठ्यांचा भगवा, महाराष्ट्राचा भगवा ज्यांनी आत्ताच्या पाकिस्तानपर्यंत पोहोचवला, त्यांचं नाव जर पुण्यातल्या एका चांगल्या मोठ्या वास्तूला लागत असेल तर सर्व शिवभक्तांसाठी सुद्धा ही निश्चित आनंदाची गोष्ट असेल। मुळातच ज्या मेधाताई पुण्यातून नगरसेविका झाल्या, आमदार झाल्या आणि आता राज्यसभेच्या खासदार झाल्या, त्यांनी थोडं ब्रॉड माइंडेड राहिलं पाहिजे। पण या ठिकाणी पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये पेशवाईचा मेसेज देणं हे कितपत संयुक्त की याचा विचार मेधाताईंनी एक खासदार म्हणून नक्की विचार करा अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती राहील। त्याचं कारण आहे एकूणच मग भाजपच्या ओठात काय आणि पोटात काय हे एकूणच या सगळ्या कृतीतून कळतं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।